डबलची पुरणपोळी आज आपण करणार आहोत। ती पण चपातीला कसे 2-3 असे लेयर सुटतात, पदर सुटतात तसं। आणि खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण येईल। चला, मी कल्पना तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते। चणा डाळ आहे ना, स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवली। ती कुकरमध्ये घालून घेतली, पाणी घातलं, थोडंसं त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं। कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊ। आता इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। तेलाचा वापर करणार नाहीये मी अजिबात, तरी पण तुम्हाला छान अशा पुरणपोळ्या बनवून दाखवते। थोडीशी हळद घालायची, याच्यामध्ये घातली तरी काही प्रॉब्लेम नाही। याच्यामध्ये अजिबात मी मैदा वगैरे वापरलेला नाहीये, फक्त गव्हाचं पीठ आहे। आता पाणी पण आपलं थंडच आहे, गरम वगैरे पाणी नाही, काही नाही, साधं पाणी आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचंय। आता पीठ मळताना ना थोडंसं आहे ना, एकदम असं घट्ट नाही मळायचं, थोडंसं सैलसर पीठ असं ठेवायचं। हे बघा, पीठ मळून झालेलं आहे, आपण आता झाकून ठेवू। तोपर्यंत आपला आता कुकर पण झालेला आहे, तो पण बघू। डाळ पण इथे बघा शिजलेली आहे, हे बघा सुंदर अशी डाळ शिजलेली आहे। आता आपण हे बघा, त्याचं पाणी पण आहे। आता याचं ना येळवणी म्हणता, याला आमटी बनवण्यासाठी हे पाणी मी ठेवणार आहे, म्हणून मी पाणी थोडं जास्तच टाकलं। तर चाळणी ओतून घेतलेली आहे डाळ, खाली पातेलं आहे। आता तुम्हाला डाळ पण दाखवते, एवढी सुंदर शिजलेली आहे। डाळ जास्त असं पूर्ण विरघळून गेली नाही पाहिजे आणि थोडीशी अख्खीच पाहिजे, पण छान मऊ शिजली पाहिजे। आपल्याला लगेच गूळ घालायचं नाही याच्यामध्ये, पहिल्यांदा आहे ना स्मॅश करून घ्यायची, नंतर आपण गूळ घालणार आहोत। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, एवढा सुंदर होतात पुरणपोळ्या पण। आता इथे बघू शकता, छान असं पुरण मी पाडून घेतलेलं आहे इथे, आणि खूप सुंदर असं इथे पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचंय। हे बघा, डाळ ना एकदम मऊ शिजली पाहिजे छान अशी, आणि त्याच्यानंतर या पद्धतीने आपल्याला पुरण आता सगळं मी बघा इथे करून घेतलेलं आहे। आता इथे मी गूळ पावडरचा वापर केलेला आहे बरं का। आता तुम्हाला गूळ घालायचा असेल तर गूळ घाला। आता म्हटलं चला गूळ पावडर आपण घालून बघूया कशा पोळ्या येतात, पण सुंदर पोळ्या आलेल्या होत्या। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आपल्याला। आता जोपर्यंत हे आता पूर्ण पातळ होणार, गुळाचं पाणी होणार, नंतर ते घट्ट होणार, नंतर पुढे दाखवते। याच्यात थोडंसं आपलं मीठ घालून घ्यायचंय, मीठ घातलेलं नव्हतं, गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे। आणि इथे मला जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे हे संपूर्ण पाणी होऊन त्याचं सुकं होण्यासाठी। हे बघा, आता मी काढून घेतलेलं आहे, खाली पातेलं उतरून घेतलेलं आहे। हे बघा, ह्या पद्धतीचं पुरण झालेलं आहे। आता इथे ना तुम्हाला दाखवते, पण हे बघा खूप असं सॉफ्ट झालेलं आहे, सुंदर असं। आता याच्यामध्ये आपण इलायची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेऊया थोडीशी। हे बघा, इथे पण आता हे पण घालून झालेलं आहे, मिक्स करून घ्यायचंय छान असं। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊ, मिक्स झालेलं आहे। आता आपण जे कणिक भिजून ठेवलेलं आहे ते दाखवते आता कसं भिजलेलं आहे ते। आता इथे माझे ना घरचेच गहू आहे, आणि त्या गव्हाच्या मी इथे ह्या म्हणजे पीठ घेतलेलं आहे त्याच्या पुरणपोळ्या करते। खूप छान गहू आहे, हे बघा। मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही अजून, आणि असंच मी झाकून ठेवलेलं होतं। आपल्याला आता आहे ना छान असं थोडंसं परत मळून घ्यायचं हलक्या हाताने। हे बघा, पीठ ना असं झालं पाहिजे ना, थोडंसं मैद्यासारखं ताणलं गेलं पाहिजे पीठ। हे बघा, एवढं सुंदर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे, तुम्हाला दाखवते। हे बघा, असं थोडंसं आहे ना ओढलं ना, तर हे बघा असं ताणलं गेलं पाहिजे, म्हणजे आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही, एवढे छान होतात, आणि पुरण पण बाहेर येत नाही। आता आपण इथे ना छोटे छोटे गोळे करून घेऊ। आता तुम्हाला पोळी किती मोठी छोटी करायची त्यानुसार इथे हे बघा असे गोळे करून घ्यायचे। आता मी 2 गोळे करून घेते सारख्याच आकाराचे। चला, आता त्याच्यानंतर पळपट लाटणं घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला इथे करून दाखवते पुरणाची पोळी। हे बघा किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे, मी अजिबात याच्यामध्ये मैदा वापरला नाहीये। आता इथे ना हे बघा थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे,
आणि आता इथे आपल्याला वाटी करून घ्यायची. आता मला ह्याच पद्धतीने पुरणाची पोळी येते. कोणी कोणी असं 2 लाटून करतं, पण मला तशी नाही येत, मला अशीच येते. आपल्याला आता छान असं जसे आपण मोदकाची पारी करतो तसं करून घ्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचं. कणिक आहे ना सॉफ्ट असला ना एकदम पातळ पोळी पण होते आणि नरम पण होते सुंदर अशी, आणि पीठ आहे ना कुठं ताणल्या जातं ते, त्याच्यामुळे पोळी अजिबात फुटत नाही. चला इथे थोडंसं वरचं पीठ आहे ना मी काढून घेतलंय, जास्त पीठ पण नाही आहे त्याच्यामध्ये. बघा इथे आता हा एक आपला गोळा तयार झालेला आहे. आपल्याला आता परत दुसरा एक असाच घ्यायचा आहे. हे बघा, परत थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं त्याला. याची पण आपण अशीच पारी करून घेऊ किंवा वाटी करून घेऊ. याच्यामध्ये पण आपल्याला जसं त्याच्यात पुरण भरलं तसंच भरून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अशा 2 बनवून घ्यायचे. आता अशा पद्धतीने जर केल्या ना तर एकच पोळी खातं आणि खूप सारं पुरण असतं त्याच्यामध्ये. हे बघा, चला पुरण भरपूर असं भरून घेतलेलं आहे. अंगठ्याने ना पुरण आतमध्ये खाली दाबायचं आणि खालच्या साईडने ना बोटाने ना हे बघा वरती ते पीठ वर काढून घ्यायचं, आणि पीठ जास्त नाही राहिलं पाहिजे. हे बघा इथे पण मी पीठ काढून घेतलेलं आहे भरपूर असं. आता आपल्याला छान असं गोल करून घ्यायचं आणि सारखंच करून घ्यायचं दोन्ही पण. हे बघा, आता आपण याच्यावर आहे ना थोडं आहे ना कोरडं पीठ लावून घेऊ, जसं आपण चपातीला लावतो तसंच सेम दोन्हीला पण लावून घेतलेलं आहे, बघू शकता. आता आपल्याला एक खाली ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला परत त्याच्यावरती ना ही खाली ठेवली ना त्याच्यावरती आपल्याला परत पुरण घालायचं आहे. बघू शकता, अजिबात पोळी फाटणार नाही, पुरण बाहेर येणार नाही आणि खूप पदर सुटतात ह्या पद्धतीने जर पुरणाची पोळी बनवली तर. आता तुम्ही म्हणाल याला खूप वेळ लागतो, पण आपण आहे ना एकच पोळी खातो. 2-3 पोळ्या वगैरे अजिबात खायची गरज पडत नाही. छोट्या करा किंवा मोठ्या करा, गावाला करा किंवा कुठेही करा. वरून ठेवून घेतलेली आहे दुसरी, बघू शकता ह्या पद्धतीने. आता आपल्याला इथे थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे त्याला. हे बघा, कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला लाटायला सुरुवात करायची. हे बघा, एवढी सुंदर पोळी होती आपली. ज्या वेळेस आपण पुरणपोळी अशी मोडतो ना किंवा मग खायच्या वेळेस आहे ना तिला उचलतो ना तर तिचे ना पदर सुटतात असे छान. हे बघा, चला इथे छान अशी ना लाटून घेते, कडा लाटायच्या छान अशा. आणि बघा तुम्ही, अजिबात पुरण बाहेर येत नाही. आता इथे ना एकदम पोळी पातळ झालेली आहे, सगळं पुरण दिसतंय बघा. पण मग तुम्हाला पुढे दिसेलच, अजिबात पुरण बाहेर येणार नाही तव्यावरती टाकल्यानंतर आहे. पण तवा पण गरम केलेला आहे. चला पोळी आपण तव्यावरती टाकून घेऊ. ही बघा, आता इथे आहे ना गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कमी नाही करायचा. आता मी लगेच उलटणींना उलटत नाही, पहिल्यांदा मी हाताने उलटी करून घेणार आहे पोळी. हे बघा, आता नंतर आहे ना आपल्याला काय करायचं, मस्त साजूक तूप घ्यायचं. तूप आहे ना वरून नाही सोडायचं लगेच, पहिल्यांदा आहे ना कडेना सोडायचं असं, म्हणजे आहे ना पोळी फुगण्यामध्ये ना म्हणजे छान तिला मदत होते, तर ती लगेच अशी वरती येते फुगून. हे बघा, अजिबात पोळी कुठे फुटणार नाही. आणि थोडीशी आपण हळद टाकलेली आहे त्याच्यामुळे सुंदर इथे कलर पण आलेला आहे पोळीला. सॉफ्ट खूप होतात, नरम होतात. हे बघा, दुसरी बाजू पण छान अशी, आता थोडा कमी गॅस करायचा, थोडा वाढवायचा. ह्या पद्धतीने छान अशी भाजून घ्यायची सगळ्या बाजूना व्यवस्थित अशी, आणि गावरान मस्त तूप घालायचं. हे बघा, टम्म फुगते, अजिबात पुरण बाहेर येत नाही. तुम्ही करून बघा, तुम्हाला जर अशी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही करून बघा. तर काही केलेलीच असेल. हे बघा, सुंदर कलर आलेला आहे आणि भाजलेली आहे व्यवस्थित अशी, बघू शकता. दोन्ही बाजूना हे बघा छान अशी भाजली. आता ही काढून घेते मी. आता ही झालेली आहे आपली तयार. आता ही 3 वेळेस समजा मी याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे, म्हणजे
टेबल झालेली आहे ही पुरणाची पोळी. चला आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीची करून दाखवते परत. आता इथं त्याच पद्धतीने बघा गव्हाचं पीठ ह्या पद्धतीने असं घेतलेलं आहे. थोडं थोडं त्याला आहे ना कोरडं पीठ लावून घेते. तुम्हाला तशी नाही जमली तर ह्या पद्धतीने करून बघा. पण मग करायला काय हरकत नाही. आपण काहीतरी शिकायला पाहिजे, काहीतरी आपल्याला नवीन नवीन पण यायला पाहिजे. चला आता इथे बघा तशाच 2 वाट्या करून घेतल्या आणि आपल्याला पहिल्यासारखं त्या पद्धतीसारखं याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं. पुरण आणि पीठ व्यवस्थित जर झालं ना दोन्ही पण, तर आपलं पुरण पण बाहेर येत नाही, पोळी पण कडक होत नाही आणि खूप सॉफ्ट होते. लाटायला पण कंटाळा येत नाही, फुटत नाही, काही नाही. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या ना पुरणपोळ्या खूप सुंदर होतात. हे बघा आता तुम्हाला पीठ काढून घ्यायचं नसेल तर तिथल्या तिथंच तुम्ही असं पीठ दाबून देऊ शकता, किंवा मग थोडं कमी घेतलेलं असेल तर काही पीठ काढायची गरज नाही त्याच्यातून. हे बघा वरच्या साईडला आहे ना मस्त असं खालच्या साईडला असं लोटायचं ते. हे बघा दोन्हींमध्ये मी भरून घेतलेलं आहे. आता इथे मी पीठ घातलेलं नाही, काढलेलं नाहीये वरचं. आणि हे बघा एकावर एक ठेवली बघू शकता या पद्धतीने. आता मी मध्ये काही पुरण भरत नाही. आता 2 याची करून दाखवते तुम्हाला. अजिबात म्हणजे ती आहे ना अशी मोकळी होत नाही किंवा मग सुटत नाही, काहीच नाही. हे बघा आता पहिल्यासारखंच थोडंसं पीठ लावून घेतलं. चला आपण आता छान अशी लाटून घेऊ. हे बघा चपातीसारखी लाटते मी, अजिबात कुठेच बाहेर येणार नाही पुरण वगैरे. इथे बघा छान अशी लाटून घेतलेली आहे. थोडासा कसं काहीतरी वेगळं आहे, पण मग करायला काही हरकत नाही. चला आता तव्यावरती ही पण मी टाकून घेते आणि ही पण तुम्हाला भाजून पण दाखवते फुटते की नाही बघा तुम्ही पण. चला इथे बघा तव्यावर टाकलेली आहे. आता पहिले मी हातानेच उलटी करते आणि सुंदर कलर पण येतो, छान भाजल्या जाते व्यवस्थित अशी. चला आता तूप घालून घेऊया. हे बघा ऑटोमॅटिक ती आहे ना बाजूंना तूप सोडलं ना ती फुगायला सुरुवात करते पोळी. आता हे आपण उलटी करून घेऊया. आणि तेलापेक्षा ना तुपच लावायचं. पोळ्यांना छान लागतात, चवदार लागतात, सॉफ्ट पण होता अजून पण. हे बघा करून बघा तुम्ही पण अशा कधीतरी. चला आता संक्रांत आलेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण आहे, त्याच्यामुळे अशा पुरणपोळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा कशा होतात. खूप छान होत्या. फक्त परफेक्ट असं आपल्याला कणिक आणि आपलं पुरण झालं पाहिजे. चला दुसरी पण पोळी या पद्धतीने बघा छान भाजून घेतलेली आहे आणि सगळ्या पोळ्या ह्या अशाच करून घेते. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर खरंच तुम्ही लाईक एक नक्की करा. चला धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.